नमस्कार. आज मी इथे गोव्याच्या पद्धतीची अल्कोहोलची भाजी बनवत आहे. त्यासाठी मी अल्कोहोल साफ करून घेते. त्याची कोवळी कोवळी पानं काढून घेतलेली आहे आणि याचं साल काढून घेते वरून आणि बारीक चिरून घेते. अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेले आहे. आता पानं घेते आणि ते पण बारीक बारीक चिरून घेते. भाजी चिरून झालेली आहे. तर कढई घेतलेली आहे. मी कढईत भाजी काढून घेते. एक मोठा बारीक चिरलेला कांदा, 3 हिरव्या मिरच्या, थोडंसं पाणी आणि सगळं मिक्स करून घेते आणि झाकण लावून मी गॅसवर ठेवते. भाजी 5 मिनिटांनी झाकण उघडलेलं आहे. भाजी शिजली का बघते. थोडंसं मीठ घालते. पुन्हा एकदा झाकण लावून ठेवते. किसून ठेवलेलं खोबरं घालते आणि मिक्स करून घेते आणि वाफ काढून घेते. भाजी शिजलेली आहे. आता परतून घेते मी. अल्कोहोलची भाजी तयार आहे. इथे पावटा घेतलेला आहे मी. त्यातले दाणे काढून घेते अशा प्रकारे. आणि एक बटाटा चिरून घेतलेला आहे. एक छोटं वांग घेतलेलं आहे, ते कापून घेते. अशा प्रकारे मोठे तुकडे करून घेते वांग्याचे आणि धुवून घेते सगळं. कुकरमध्ये तेल घेतलेलं आहे. त्यात राई, जिरं, 3 लसूणीच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेला आणि एक मोठा कांदा आणि कढीपत्ता. कांदा नरम होईपर्यंत परतून घेते. थोडंसं हिंग घालते फोडणीत. एक मोठा टोमॅटो बारीक चिरलेला. सगळं मिक्स करून घेते. 1 चमचा मसाला आणि भाजी घालते आणि मिक्स करून घेते. हळद घालते. थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली आणि किसून ठेवलेलं खोबरं घालते. सगळं मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते. थोडासा गूळ पण घालते आणि मिक्स करून घेते. थोडंसं 2-3 चमचे पाणी घालते आणि मिक्स करून झाकण लावून 2 शिट्या काढून घेते. इथे मिरच्या घेतलेल्या आहेत मी. तिखट नाही आहेत त्या. त्यातल्या बिया काढून घेते. अशा प्रकारे बिया काढून मिरच्या कापून घेते. थोडंसं मीठ घालते त्यात आणि बाजूला ठेवते अर्ध्या तासासाठी. इथे खोबरं घेतलेलं आहे. त्यात 2 लसूणीच्या पाकळ्या, एक छोटा चमचा जिरं, हळद, चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालून मिक्सरला पाणी न घालता वाटून घेते. आता मी मिरच्यांमध्ये वाटप भरून घेते. अशा प्रकारे मिरच्या भरून घेते. मिरच्या भरून झालेल्या आहे. पॅनमध्ये तेल ठेवलेले गरम करायला. त्यात मिरच्या फ्राय करून घेते. सर्व बाजूने मिरच्या फ्राय करून घेते. मिरच्या फ्राय करून झालेल्या आहेत. आता मी काढून घेते. कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात 1 चमचा राई, जिरं, 7-8 मेथीचे दाणे आणि 4 मिरच्या घालते उभ्या चिरलेल्या. कढीपत्ता घालते आणि हिंग घालते. हळद घालते आणि फोडणीत मिक्स करून घेते. थोडीशी कोथिंबीर पण घालते. आता शिजून ठेवलेली तुरीची डाळ घालते. सगळं छान मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि डाळ घोटून घेते. डाळीला छान उकळी आलेली आहे. तुरीच्या डाळीचं वरण तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.